नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. जीएमसी भरती 2025चा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जी काही वर्ग 4 साठी भरती घेण्यात आली होती, त्याचा आता निकाल प्रसिद्ध करण्यात आला आणि त्याच्या संदर्भात नोटीस सुद्धा आलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवीन जाहिरातींची माहिती असो, निकालाची माहिती असो, सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरत असाल, सध्या न्यायालयाची भरती आलेली आहे, तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी पुस्तके सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. यामध्ये उच्च न्यायालय, शिपाई, हमाल, फराश, परिपूर्ण मार्गदर्शक आणि दुसरं पुस्तक म्हणजे उच्च न्यायालय लिपिक किंवा ज्याला आपण क्लर्क असं म्हणत असतो, त्या पदासाठी परिपूर्ण मार्गदर्शक या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. यशोदा पब्लिकेशन पुणेची ही दोनही पुस्तके आहेत. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नोटीस नेमकंच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दिनांक देखील तुम्ही यावर पाहू शकता. 1 जानेवारी 2026 यामध्ये त्यांनी असं सांगितलंय सूचना. वर्ग ड म्हणजेच वर्ग 4 गट ड ज्याला आपण असं म्हणत असतो, सरळ सेवा भरती परीक्षा निकालाबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड ज्याला आपण वर्ग 4 हा संवर्ग म्हणतो, संवर्गातील समकक्ष व इतर रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता ऑनलाईन परीक्षा 25, 26 आणि 28 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली होती. सदर परीक्षेचा निकाल जसं की निवड यादी आणि प्रतीक्षा यादी म्हणजे सिलेक्शन लिस्ट प्लस वेटिंग लिस्ट आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी या संस्थेच्या जी काही वेबसाईट त्यांनी दिलेली आहे www.gmcaurangabad.com ये जाहीर करण्यात येत आहे. याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी. निवड झालेल्या व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या नोटीसवरून तुमच्या लक्षात आलं असेल, सध्या जी काही परीक्षा झाली होती आपली 25, 26 आणि 28 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर जीएमसीसाठी, तर त्याचा निकाल म्हणजे निवड यादी प्लस प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि दोन्ही याद्या प्रसिद्ध झाल्या. जर तुम्हाला याद्या पाहायच्या असतील तर लवकरच त्या आपण टेलिग्रामला टाकणार आहोत. सध्या वेबसाईटवर लोड असल्या कारणाने त्या डाउनलोड होत नाही आहेत. नोटीस आपण नेमकंच टाकलेली आहे आणि याद्या सुद्धा जशा काही डाउनलोड होतील तशा अपलोड करण्यात येतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर ह्या ज्या याद्या आहेत त्यांनी प्रसिद्ध केल्या, मात्र जे वेळापत्रक आहे तुमचं डीबीचं ते अजून आलेलं नाही. त्या वेळापत्रकाबाबत लवकरच अपडेट देण्यात येईल अशी माहिती या नोटीसच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आली. तर बरेच विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते. शेवटी आता निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे का, सिलेक्शन लिस्ट किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे का, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि तुम्ही फॉर्म भरला होता का, कोणत्या पदासाठी भरला होता तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेतली. यानंतर तुमच्या काही मनामध्ये प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.